महात्मा गांधी पुतळ्याच्या शेजारी बसलेले सर्व पक्षीय आमदार जे आहेत ते सध्या राजभवनावरती आलेले आहेत। राजभवनावरती संपूर्ण वेळ मागितलेली होती राज्यपालांच्या भेटीची, परंतु त्यांना वेळ भेटलेली नसल्यामुळे सर्व आमदार जे आहेत ते आता राजभवनावरती धडकलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। राजू नवघरे आपल्या सोबत आहेत। राजू नवघरेची भूमिका काय असणार आहे तुमची राजभवनावरती? आता तुम्हाला अडवण्यात आलं तरी सुद्धा आम्ही इथं सुद्धा उपोषण करणार। आम्ही आज राज्यपालांना भेटून विशेष अधिवेशनाची मागणी करणार आणि मागणीच्या माध्यमातून आणि जर नाही भेटली तर आम्ही पुढचं काय पाऊल घेतो आता तुम्ही बघता। खरं तर राहुल पाटील जी तुम्हाला अडवण्यात आलेले आमदार आहात तुम्ही, या संपूर्ण सभागृहाचे सदस्य आहेत, सदस्यांना तुम्हाला अडवलं जातं राजभवनावरती भेटायला? आम्हाला काय अडवलेलं नाही। आता सध्या आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहेत। आम्ही त्यांना निवेदन देतो आहोत की लोकसभेचं सुद्धा एक विशेष अधिवेशन घ्यावं, महाराष्ट्राचं सुद्धा एक विशेष अधिवेशन घ्यावं आपल्या विधानसभेचं, आणि या जो तिढा निर्माण झालेला आहे हा तिढा कायमस्वरूपी जर मिटवायचा असेल तर 50% वर जे रिझर्वेशन जाईल त्याची मान्यता आपल्याला लोकसभेशिवाय मिळणार नाही। आता भूमिका काय असणार कैलास पाटील जी? जर सोडलं नाही आतमध्ये तर तुम्ही इथं आंदोलनाचा आम्ही राज्यपालांना वेळ मागितलेली आहे। सकाळी पत्र लिहून त्यांना फोन करून वेळ मागितली त्यांच्या ऑफिसला, अद्यापर्यंत वेळ दिली नाही। त्यामुळे आम्ही आजही आताही निरोप पाठवला की आम्हाला वेळ द्या, आम्हाला विशेष अधिवेशनासाठी आपल्याला निवेदन द्यायचं आहे, आणि जर वेळ दिली नाही तर आमचा ठिय्या आंदोलन आम्ही इथंच राजभवनाच्या गेटवर करू। आजबे सर, आता तुम्ही तुमच्या बीड जिल्ह्यातली परिस्थिती जी आहे ती संचारबंदीची आहे, काल हिंसाचार झालेला आहे, या सगळ्या संदर्भाची कल्पना जी आहे ती राज्यपालांना, परंतु राज्यपाल जे आहेत ते एवढे सजग आहेत का? कारण की ज्या पद्धतीने होते सगळं आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो। सगळी परिस्थिती खाली काय आहे ती आम्हाला त्यांना सांगायची। माझ्या जिल्ह्यात भयान परिस्थिती आहे खाली। काल जे पाहिलं, काल म्हणजे कुणी माणसं हे झाले नाहीत, मेहरबानी जर काही जीवितहानी झाली असती तर अजून तीव्र त्याचं हे झालं असतं लोकांमध्ये। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की विशेष अधिवेशन बोलवावं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना पत्र द्यायला आलो आहोत, आणि ते विशेष अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लावावा या आरक्षणाचा, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि जर राज्यपालांनी जर वेळ नाही दिली तर इथून आम्ही आताही कुणाला जाऊन देणार तर बाहेर कुणाला येऊन देणार नाही। यशवंत माने आपल्या सोबत आहेत। यशवंत माने जी, आपण आंदोलन करत आहात, खरं तर आता आंदोलनाची भूमिका आता तीव्र आहे का? इथेच तुम्ही बसणार का? 100% आंदोलनाची भूमिका ही तीव्र आहे। आम्ही सध्या राज्यपालांना मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण कायमस्वरूपी टिकल अशा पद्धतीचं मिळावं या उद्देशाने आम्ही गांधी पुतळ्यापाशी आम्ही दुपारपर्यंत बसलो। आम्ही आता राज्यपालांना भेटायला आलेलो आहे। सर्वजण सह्याचं निवेदन आम्ही त्यांना द्यायला आलेलो आहे। निवेदन म्हणजे उद्देश एकच आहे की विशेष अधिवेशन बोलवून या मराठा समाजाच्या मुलांना कायमस्वरूपी आरक्षण मिळावं यासाठी कायदे मंडळाची ही मान्यता लागती, आणि अधिवेशन बोलवल्याशिवाय याला मिळू शकत नाही आम्हाला माहिती आहे। म्हणून आम्ही प्राथमिकता म्हणून आता राज्यपालांकडे आलेलो आहे। आता आम्ही निवेदन देऊया, याच्या पुढची जी प्रक्रिया किंवा भूमिका राहील ती इथल्या काय घडते याच्यानंतर आम्ही एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, आणि मंत्रिमंडळाच्या बैठक सुरू असताना तुम्ही इथं आंदोलनाची भूमिका घेताय। खरं तर काल राज्यपालांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली, आज उपमुख्यमंत्र्यांनी घेतली। विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। बघितलं असं ना, जोरंगे पाटलांनी मागे 40 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलं तर पण त्याच्यामध्ये काही तोटका निघाला नाही, आणि आतासुद्धा ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही तोटका निघणार नाही। म्हणून विशेष अधिवेशन बोलल्याशिवाय मराठ्याचा प्रश्न मिटणार नाही। त्याकरता आम्ही 100% जोरंगे पाटलाच्या पाठीशी आहोत, आणि जर आम्ही राज्यपालांना विशेष अधिवेशनाचा प्रामुख्याने मागणी करत आहोत। खरं तर आपण पाहिलं की सर्व पक्षीय जे आमदार आहेत ते सध्या आता आंदोलनाच्या भूमिकेच्या पवित्र्यात आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत। जे आमदार आंदोलन करत होते महात्मा गांधी पुतळ्याच्या शेजारी, त्यांना कुठेतरी आता राजभवनावरती जाण्याकरता पोलिसांनी अडवलेलं आहे। त्यामुळे आता आमदारांनी पवित्रा घेतलाय की जोपर्यंत आम्हाला आतमध्ये राज्यपालांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही या राजभवनाच्या संपूर्ण गेटवरतीच ठिय्या आंदोलन करणार आहोत, आणि आतमध्ये राजभवनाच्या आतमध्ये कोणालाही आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती सर्व आमदारांनी जी आहे ती घेतलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 7 आमदार जे आहेत ते आता इथे राजभवनावरती आलेले आहेत। आपण पाहू शकतो की बाळासाहेब आजबे असतील, बाळासाहेब पाटील असतील, त्यानंतर यशवंत माने असतील, राजू नवघरे असतील, त्यानंतर कैलास पाटील असतील, राहुल पाटील असतील, आणि काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार बडंग साहेब असतील, हे सर्वच आमदार जे आहेत ते आलेले आहेत, आणि संपूर्ण ठिय्या आंदोलन जे आहे त्यांनी आता मांडलेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजभवनाच्या गेटवरती संपूर्ण ठिय्या आंदोलनाला सुरुवात जी आहे ती आता सर्व पक्षीय आमदारांकडून सुरू करण्यात आलेली। आपल्यासोबत निलेश लंके आहेत, आपल्यासोबत या सर्व
आंदोलनामध्ये निलेश लंकेजी आमदार संपूर्ण आरक्षणाचं संपूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे. आता राजभवनाच्या बाहेर तुम्ही आंदोलन आम्ही सकाळी 1 दिवसाचा लाक्षणीय उपोषण महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सुरू केलं. तर आमची मागणी आहे की राज्यपालांना भेटून आम्ही 1 दिवसाची अधिवेशनची मागणी त्या ठिकाणी करणार आहे. त्या संदर्भात राज्यपालाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. काय आम्हाला वेळ मिळाला नाही, पण जोपर्यंत वेळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कधीपर्यंत गेटवरती आता आंदोलन सुरू राहणार आहे तुमचं? जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवरच आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तुमची जी मागणी आहे त्या संदर्भात सरकारकडनं देखील विचार केला जातो. तुम्ही एक सरकारमधल्या घटक पक्षामधले आमदार आहात आणि तुम्हीच आता सरकारच्या विरोधातला पाऊल घेताना आपल्याला सरकारच्या विरोधात नाही, सरकार सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. तरी आम्ही राज्यपालाला भेटून आमचं त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे ही मागणी आम्ही त्यांच्यासमोर मांडणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. खरं तर कैलास पाटीलजी जर आंदोलन तुम्हाला जर भेटू दिलं नाही राज्यपालांकडे तर हे जे आंदोलन आहे ठिय्या आंदोलन असंच सुरू राहणार आहे का? खरं तर जोपर्यंत राज्यपाल आम्हाला भेटत नाहीत, आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार. आम्ही राजभवनाच्या गेटवर ठिय्या आंदोलन कायम राहील आमचं जोपर्यंत राज्यपाल भेटत नाही. तर काँग्रेसचे आमदार बडंग साहेब आहेत, तुम्ही म्हणतात की आम्ही मतदारसंघात जाणार जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही याच्यावर शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही मतदार सुद्धा जाणार नाही. आणि आम्ही 100% जोरंगे पाटलाच्या पाठीशी आम्ही मतदारसंघातल्या जनतेशी पाठीशी आणि आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. राजू नवघरेजी, तुमच्या मतदारसंघांमध्ये देखील अनेक गावांमध्ये गावबंदी केलेली आहे लोकप्रतिनिधींना. आता राजभवनावरती तुम्ही स्वतः विधानसभा सदस्य आहेत तरी तुम्हाला आतमध्ये भेटायला जाऊ देत नाही. निश्चित गावबंदी केलेली आहे. गावबंदी प्रत्येकच राजकीय कार्यकर्त्यासाठी केलेली आहे. जे असंतोष लोकांमधून होता आणि जे काही करून शासनावर दबाव टाकता येईल त्यासाठी तो एक मार्ग आहे, ते त्यांनी स्वीकारला आहे. निश्चित आम्हाला इथं वेळ भेटणार आहे. राज्यपालाकडे आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी करणार आणि त्या अधिवेशनामध्ये संविधानिक पद्धतीनं आम्ही तिथं मराठा सरसकट आरक्षणाची मागणी. मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांच्याकडे म्हणजे कुणबी अर्थात ओबीसींचा ज्यांच्याकडे दाखले ज्यांच्याकडे पुरावे आहेत अर्थात 11,500 जे काही मिळालेले आहेत त्या लोकांना पुरावे त्यांनाच फक्त पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसी मधनं आरक्षण मिळालं जाणार. तुमची मागणी आहे की सरसकट देण्याची मागणी ही संविधानिक नाही म्हणतात? संविधानिक पद्धतीनं आहे. जो शेती करतो, जो कुणबी आहे त्याला शेती करतो, जो कास्तकार आहे तोच कुणबी आहे. कुणबी आहे म्हणजेच ओबीसी मध्ये आहे. संविधानिक पद्धतीने त्यामध्ये असंवैधानिक काहीच नाही ना. आणि लोकशाही पद्धतीनं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे की आपण बघत असताना की मराठा समाजाचे ज्यावेळेस गायकवाड कमिशन बसलं होतं, ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगानं तिथं त्याची शिफारस केलेली आहे की मराठा हा मागास आहे. परंतु 50% जी कॅप आहे 52% जी कॅप आहे ती कॅप आपल्याला ओलांडता येत नाही. त्यासाठी इंदिरा सहानी संपूर्ण पाहिजे, त्यासाठी अधिवेशन घेतलं पाहिजे आणि तिथलं हे अधिवेशन घेऊन संसदेचं सुद्धा अधिवेशन झालं पाहिजे. त्यामध्ये हा कायदा पारित झाला पाहिजे. खरं तर मराठा समाजासोबतच इतर समाजाचे देखील मोहोळचे जे आमदार आहेत यशवंत माने जे शेड्यूल कास्ट SC समाजातून येतात त्यांनी देखील आता आंदोलनाचा पवित्रा घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. सत्तेतले आमदार आहेत. काय सांगाल? खरं तर एकंदरीत तुम्ही आंदोलनाला सकाळपासून बसलात, तुमचे सर्व सहकारी आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. एकीकडे राज्यभर संपूर्ण आक्रमक मराठा समाज झालेला आहे आणि दुसरीकडे आता राजभवनावरती तुम्हाला वेळ भेटत नाही राज्यपालांची. आम्ही प्रथमतः आपणाला सांगतो की सकाळपासून आपण गांधी पुतळ्यापाशी आम्ही त्या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही दुपारपर्यंत घेतला. आम्ही राज्यपालांना वेळ मागितली, आम्हाला वेळ मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन राज्यपालांना विनंती करणार आहोत की महाराष्ट्रातील माझ्या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे. जरांगे साहेब ज्या पद्धतीने उपोषण करतात त्यांना आमची पूर्ण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 आमदार आहोत, 2 शिवसेने बाळासाहेब ठाकरे गटाचे साहेबांचे आहेत, काँग्रेसचे 2 आहेत, असे 10 आमदार आम्ही या ठिकाणी सकाळपासून मागणी करत आहोत. जर आता राज्यपालांनी आम्हाला भेट दिली तर चांगली गोष्ट आहे. आम्ही भेट घेण्याचा उद्देश एक आहे की या आरक्षणासाठी कायमस्वरूपी आरक्षण मिळेल या उद्देशाने विशेष अधिवेशनाची मागणी करत आहोत. आम्ही ती मागणी करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहोत. जर आम्हाला यदा कदाचित भेट नाही मिळाली तर जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी अशाच पद्धतीचं आंदोलन आम्ही करत राहणार आहोत. खरं तर आमदार राहुल पाटील आपल्या सोबत आहेत. राहुल पाटीलजी, आता तुम्ही गेट अडवून ठेवलेला आहे. खरं तर राजभवनावरती दिवसभर राज्यपालांची भेट घेण्याकरता नियोजित वेळ असते. जर कोणी आतमध्ये भेटण्यासाठी आलं तर तुम्ही इथं अडवणार आहात का राज्यपालांचं?
आम्ही काय राज्यपालांना अडवण्यासाठी इथं आलेलो नाहीत. आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी आलेले की समाजाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि समाजासाठी तुम्ही आम्हाला भेट द्या, विशेष अधिवेशन बोलावे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्ही सकाळपासून राज्यपाल महोदयांना दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत तशा प्रकारचा निरोप आला नाही. जोपर्यंत राज्यपाल महोदय आम्हाला भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही गेटहून हलणार नाहीत. आतमधली गाडी सुद्धा म्हणजे बाहेरची गाडी सुद्धा आतमध्ये जाणार नाही. कोणाला भेटायचं असेल तर आम्ही त्यांना मुभा देऊ भेटण्याची. आम्ही काही कोणाला अडवण्यासाठी आलेलो नाहीत, पण आमच्या समाजाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत राज्यपाल महोदय आम्हाला भेटणार नाहीत तोपर्यंत आमचा या ठिय्या आंदोलन अशाच प्रकारचे हिचं चालू राहणार आहे. बाळासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, जे चाकूरचे आमदार आहेत अहमदपूर तालुक्यातले. खरं तर तुमची देखील मागणी आहे, तुम्ही सत्तेतले आमदार आहात आणि आता राजभवनावरती तुम्हाला राज्यपाल भेटायला वेळ देत नाही. तसं नाही आहे, त्यांना निरोप गेला नाही आणि ते आम्हाला भेटायला वेळ देतीलच. नाही दिले तर आम्ही तर बसून राहणार आहोत. परंतु काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची वेळ मागितली, त्यांना भेटण्याची वेळ दिली, परंतु तुम्ही सत्तेतले आमदार आहात तरी देखील तुम्हाला भेटतायत. तसा विषय नाही आहे. आम्हाला त्यांना निरोप द्यायला थोडा उशीर झाला, त्यांनी आता आम्ही कळवलंय ते निश्चित वेळ देतील आम्हाला. बाळासाहेब आजबे आपल्यासोबत आहेत. सर, बीड संपूर्ण तुम्ही आष्टी तालुक्याचं प्रतिनिधित्व करता. बीडमध्ये आज संपूर्ण संचारबंदी लागू आहे आणि काल देखील जयदत्त क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील आणि त्यानंतर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर जाळण्यात आले. थेट आता लोकप्रतिनिधींवरती हल्ला मराठा समाजाचा होता. बीड जिल्ह्याची परिस्थिती आपण सगळ्यांनी काल पाहिली. बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण भयान परिस्थिती आहे. आत्ता लोकांचा खाली मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर हे विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये बाजू सगळ्यांनी मांडली पाहिजे आणि याचा हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, या मताचे आम्ही आहेत. आणि जर नाही हे केलं तर खाली अजूनही उद्रेक वाढत चाललं असं माझं मत आहे. तर अजितदादांची तुम्ही भेट घेऊन अजितदादांकडे ही मागणी करणार आहात का सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात? आज संध्याकाळी आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आम्ही अजितदादा पवारसाहेब यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण चर्चा करून ही मागणी आमच्या नेत्याकडे मांडणार आहेत आणि ते सुद्धा यासाठी सकारात्मक आहेत. पण खालून आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खालून लोकांचं काय म्हणणं आहे, तुम्ही राजीनामे देऊन टाका. राजीनामा आत्ता देऊन टाकतो आम्ही. राजीनामा द्यायला काय हे थोडंच आमच्या बापदादाची स्टेट आहे. लोकांनी निवडून दिले, लोकांनी राजीनामा मागितला आम्ही देऊन टाकतो. पण एक लक्षात घ्या, विशेष अधिवेशन आम्ही बोलवतोय आणि विशेष अधिवेशनामध्ये आम्ही राजीनामे दिले तर बाजू मांडणार कोण? विशेष अधिवेशनामध्ये बाजू मांडणार आणि जर त्याच्यानंतर सुद्धा याचा मार्ग नाही निघाला तर राजीनामा आम्ही फेकून देऊ, त्याचा काही विषय नाही. खरं तर धन्यवाद. हे होते सर्वपक्षीय आमदार आहेत आणि सर्वपक्षीय आमदारांनी पवित्रा घेतलेला आहे की विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवावं, या संदर्भातची मागणी करण्याकरता ते राजभवनाकडे आलेले आहेत आणि राजभवनामध्ये राज्यपालांनी भेटण्याची वेळ त्यांना दिलेली नसल्यामुळे हे सर्वपक्षीय आमदार जे आहेत ते सध्या ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.